रसिक हो नमस्कार. आपल्यासोबत आहेत बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको या नाटकातील प्रमुख कलाकार प्रणयभाऊ देवगडे तसेच डी.एन. राजा सरांना आपण यांना विचारूयात यांच्या नाटकाच्या प्रवासाबद्दल. दादा नमस्कार. नमस्कार. दमावा तुडतुडा वाईन्स ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तुमचे पण खूप खूप धन्यवाद आणि आभार. तुम्ही आमच्या या बाजारी विकलेली नार या नाटकाला भेट देऊन आम्हा कलावंतांची मुलाखत घेतात त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. दादा हा जो तुमचा प्रवास आहे नाटकाचा, जसं आता मेकअप आणि गेटअपच्या बद्दल आपण विचारू शकतो तुम्हाला, त्याबद्दल आपलं काय मत आहे? बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको हे नाटक मागल्या वर्षी आम्ही म्हणजे युवराज गोंगले सरांनी लिहिलेलं, त्यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक मागच्या वर्षी रंगभूमीवर आलं. या नाटकाच्या गेटअपबद्दल सांगायचं जर झालं तर आमच्या या शिवम थिएटरमध्ये लेखनाची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी गोंगले सरांची असते, पण ड्रेसिंग्स, मेकअप, त्याचं गेटअप याची संपूर्ण जबाबदारी ही ममताताई घेतात आणि त्या तितक्याच जबाबदारीने कलाकारांना सांगून त्या निभावतात. सल्ले त्यांचे खूप छान असतात याच्या बाबतीत. आणि आमची जी बाजारीची सगळ्या कलाकारांची ड्रेसिंग आहे, गेटअप आहे, मेकअप आहे त्यांचा, याचं पूर्णपणे सजेशन, गाईडलाईन्स म्हणा, डिरेक्शन ममताताईंचं आहे आणि खूप चांगलं सजेशन असते ताईंचं. ड्रेसिंग खूप छान सजेस्ट करतात ताई. प्रणय दादा, तुमच्या नाटकातील जो गेटअप आहे तो खूपच वेगळा आहे. एकदम म्हणजे एकदम आदिवासी गावठी स्टाईल ज्याला म्हणू शकतो आपण, एकदम गावातली संस्कृती आपण जपलेली आहे. त्या गेटअपला तयार होताना तुमची प्रतिक्रिया काय असते जेव्हा तुम्ही गेटअप करून तयार होता आणि आरशामध्ये सर्वप्रथम आपल्याला पाहता तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया असते? मी माझ्या गेटअपबद्दल सांगायचं जर झालं तर याच्या मागे थोडीशी एक बिहाइंड द सीन म्हणू, एक आम्ही या नाटकाच्या पोस्टर लॉन्चिंगसाठी जेव्हा फोटो काढत होतो तेव्हा आम्ही सरांच्या घरी रूममध्ये फोटो काढण्यासाठी सेशन घेतलेला होता, फोटो सेशन त्यावेळेस. आणि त्यावेळेस मी जस्ट नळावरती असं हातपाय धुण्यासाठी गेलेलो होतो, बाहेरून आलेलो होतो, फोटो सेशन चालू होता. आणि मग मी तिथं आता फोटो काढायचे आहेत मला पण पोस्टरसाठी, तर गेलो नळावरती, हातपाय धुत होतो आणि मी आता फोटोला तयार होणार. तर माझे केस तसेच ओले होते, चेहरा तसाच ओला होता आणि टावेल आणि बन्यान हे गेटअप ताईंनी आधीच ठरवलेलं होतं, सरांनी आणि ताईंनी. मग माझे ते केस आणि चेहरा ओला असल्याने सरांनी म्हटलं की तू असाच याच गेटअपवर फोटो काढ, छान वाटत आहे. काही नाही म्हणे, फक्त डोळ्याला थोडंसं लाल कर खालून आणि काजळ लाव आणि माझा सेम तोच फोटो पोस्टरला आहे. हां. आणि मग त्याच्यानंतर सरांनी सांगितलं की केस अजिबात कापू नकोस. मी सर म्हटलं की मला कसं तरी होतं, म्हणजे नाटकाच्या नंतरही कुठंतरी आपल्याला इकडे तिकडे जायचं असते म्हणा, काही कार्यक्रम, इव्हेंट्स वगैरे, मित्रांच्या भेटीगाठी ह्या त्या सगळ्या गोष्टी असतात. पण मग हे पात्र साकारताना या पात्रासोबत एवढं समरस होऊन गेलं माणूस की मग कोरम्या म्हणजेच प्रणय आणि प्रणय म्हणजेच कोरम्या होऊन गेला आणि हे सगळं गेटअप घेऊन गेलं, असं झालं. म्हणजे भूमिकेशी अनुरूप एकदम जुळलेले आहात, एकदम कोरम्या हलमे हे जेव्हा नाव प्रेक्षकांच्या मनात येते, ओठावर येते, तेव्हा प्रणय देवगडचा चेहरा आपसूक त्यांच्या डोळ्यासमोर येतो, असं दादाचं म्हणणं आहे. दादा, नाटकाच्या दौऱ्यात गावोगावी मिळणारं जेवण आणि तिथलं आदरातिथ्य कसं असतं? तुमच्या टीममध्ये सर्वात जास्त खादाड कलाकार कोण आहे असे काही? हां, याच्याबद्दल सांगायचं झालं तर मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की झाडीपट्टीमध्ये आधीपासूनच ती परंपरा सुरू आहे. गावामध्ये गेल्यानंतर कलाकारांचा मान सन्मान करणे, त्यांना जेवण वगैरे देणे, ही झाडीपट्टीची संस्कृती राहिलेली आहे आतापर्यंत आणि ती संस्कृती आताही जपत आहेत झाडीपट्टीचे आयोजक मंडळ. पण आमच्या थिएटरच्या विषयी मी विशेष हे सांगेन की आमच्या थिएटरचे नाटक जेव्हा बुक होतात तेव्हा आमच्या सरांचं, गोंगले सरांचं हे एक म्हणा किंवा एक विनंतीपूर्वक मंडळांना सांगणं राहते की आमचं नाटक तुम्ही घेता, आमचं नाटक चांगलं झालं पाहिजे, ही मंडळांची अपेक्षा असते. तेव्हा आमचीसुद्धा एक छोटीशी अपेक्षा असते की आमची टीम, आमचे कलाकार जेव्हा तुमच्या गावामध्ये येतात तर आम्हाला म्हणजे काही असं खूप मानपान नको, पण आम्हाला व्यवस्थित बसून 2 मुलं तिथं वाढायला, म्हणजे असं समाधान, माणुसकीचं जेवण म्हणा ते आम्हाला मिळायला पाहिजे. तो आमचा खरा आमच्या
टीमचा म्हणा, आमच्या कलाकारांचा खरा मान सन्मान आहे. आणि यासाठी सर झटतात. आणि जिथं आता होत असते, प्रत्येक मंडळ सारखं नसते, प्रत्येक गावामध्ये तीच वागणूक भेटेल किंवा ते सगळ्या गोष्टी होत नसतात. पण जर समजा आम्हाला कुठल्या गावामध्ये जर व्यवस्थित नाही वाटलं, आम्ही सरांना सांगतो आणि मग ते आम्हा कलाकारांना नाही पटलं तर सर स्वतः आमच्या जेवणाची व्यवस्था सर स्वतः करतात. एवढी जबाबदारी सर घेतात. कलाकारांच्या जीवनाची सुद्धा जबाबदारी निर्माते आणि जे या नाटकाचे सर्व आहेत प्राध्यापक युवराज गोंगले सर ते घेतात. दादा, या नाटकाच्या सोशल इम्पॅक्टबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. हे नाटक पाहिल्यानंतर एखाद्या प्रेक्षकाने कधी तुमच्याजवळ येऊन असं म्हटलं का की हे नाटक बघितल्याच्या नंतर माझ्या जीवनात किंवा माझ्या मनावर याचा परिणाम झाला किंवा ह्या गोष्टी मी सामोरून करणार नाही? कारण झाडीपट्टीचे नाटकं नेमके बोध घेण्यालायक असतात, सामाजिक आणि त्या परिस्थितीवर भाष्य करणारे नाटकं असतात. आणि मुळातच बाजारी विकलेली नार हे एक सत्य घटनेवर आधारित नाटक असल्यामुळे त्या नाटकाचा सोशल इम्पॅक्टकडे आपण कसं बघता? हे मुळात ही नाटकच सत्य घटनेवरती आधारित आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरीच्या आसपासच्या भागातील ज्या काही घडामोडी घडत होत्या, खास करून महिलांच्या बाबतीत, जो आदिवासी समाज म्हणा, जो अशिक्षित समाज आहे, त्या समाजामध्ये रूढ झालेल्या परंपरा ज्या आहेत त्याच परंपरा पुढे त्या समाजात चालत होत्या. आणि त्यामुळे त्या महिलांवरती जो शोषण होत होता किंवा महिला शोषित होत होत्या, तर याच्यावरती एक आवाज उठवण्याचं काम आदरणीय गोंगले सरांनी केलेलं आहे. आणि याच्याबद्दल जर आपण एक सोशल इम्पॅक्ट जर बघायला गेलं तर कसं असते की आपली एक माणुसकीची, एक माणूस या नात्यानं आपण महिलांनाही तितकाच दर्जा दिला पाहिजे आताच्या काळात, आणि ते गरजेचं आहे. आणि माणूस आणि बाई म्हणजे महिला आणि पुरुष हे दोन्ही एक समान राहिले पाहिजेत. कारण जसा पुरुषांचा संघर्ष असतो तसा स्त्रीचा सुद्धा संघर्ष असतो. नक्कीच. धन्यवाद दादा. आपण आपल्या दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल दमाबा तुळतुळा वाईन्स आपले आभार व्यक्त करते. भेटूया. आज आपल्यासोबत आहेत बाजारी विकलेली नार या नाटकातील सर्वात महत्त्वाचं पात्र, तसेच झाडीपट्टीतील विनोदाचा बादशहा ज्याला म्हणू शकतो, क्षणाक्षणाला हास्याचे फवारे उडवणारे आमचे मित्र दिलीप भाऊ लेनगुरे यांना आपण यांच्याशी चर्चा करूया. दिलीप भाऊ नमस्कार. नमस्कार. दमावा तुळतुळा वाईन्सच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. दिलीप भाऊ, नाटकात गंभीर विषयासोबतच तुमची जी कॉमेडी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही कॉमेडी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावते. ठीक आहे, त्याबद्दल आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? आता प्रेक्षकांना काय सांगू, आता जे बोलतो ते लोकांना आवडते आणि ते खडखडून हसतात. हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे, खरंच मोठी गोष्ट आहे. कारण आम्ही जे बोलतो ते त्यांना खूपच आवडतं. दिलीप भाऊ, आपण जेव्हा नाटकामध्ये उतरता किंवा स्टेजवरती पाय ठेवता त्यावेळेस आपल्या भावना काय असतात? भावना आता काय नाही, आपल्याला असं म्हणजे जायचं आणि लोकांना हसवून यायचं, हे एवढी जिद्द आपल्यामध्ये राहते आणि संघर्ष असतो. दिलीप भाऊ, जेव्हा तुम्ही नाटकात येता तेव्हा घरी सामाळणाऱ्या ज्या आमच्या वहिनी आहेत त्यांनी बरोबर घर सांभाळतात, कारण त्यांनी घर सांभाळतात म्हणून तुम्हाला घराच्या बाहेर निघावं लागतं. आम्ही असं ऐकलंय की तुमच्याकडे भरपूर शेती आहे. दिलीप भाऊ सुद्धा शेतकरी आहेत. दिलीप भाऊकडे स्वतःच्या गाय आहेत, म्हशी आहेत. दिलीप भाऊ प्रॅक्टिस करताना, दिलीप भाऊच्याच तोंडातले शब्द आहेत, दिलीप भाऊ नाटकाची प्रॅक्टिस करताना कधीच सरांसोबत किंवा ह्या चमूसोबत तालीम करत नाही. दिलीप भाऊ आपले जंगलामध्ये जाऊन एकांतामध्ये त्यांची स्वतःची तालीम करतात. तर दिलीप भाऊ, हे जे करता म्हणजे तुम्ही जेव्हा नाटकासाठी बाहेर असता त्यावेळेस घरच्यांच्या काय भावना असतात? आता घरच्यांच्या, आता त्यांच्या मनातल्या भावना मला कसं माहीत, पण कधी शेअर करतात मला, त्यांना आठवण येतात. आणि कंटिन्यू नाटकं असल्यामुळे सगळ्यांना आठवण येत राहतो. मुलं आहेत मला 2, त्यांच्यामुळे मुलांना पण आठवण येत राहतो. 4 दिवसाच्या सुट्ट्या काढून आत्ताच आले. काल परवाच्या दिवशी आई वगैरे गेले. आज पत्नीला धरून मी इकडे आलो वडसाला. आता इकडेच राहणे सध्या नाटकं संपेपर्यंत. म्हणजे 4 महिन्याचा हा जो पिरियड आहे, या पिरियडमध्ये तुम्ही कितीदा घरी जाता? काय म्हणले? हा जो 4 महिन्याचा जो पिरियड आहे नाटकांचा, दिवाळीपासून ते होळीपर्यंतचा, या पिरियडमध्ये तुम्ही घरी कितीदा जाता? आता ज्या
ज्यावेळेस आपल्याला गॅप भेटली ना एखाद्या दिवसाची त्यावेळेस चालला जातो किंवा आमच्या गावाकडे जवळपास नाटकं राहिले तशा ठिकाणी मी चालला जातो तिकडूनच मग नाटकं करून गावला झोप करून डायरेक्ट इकडे येतो. दिलीप भाऊ, ह्या झाडीपट्टीमध्ये नाटक उभं करणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि सुरुवातीच्या प्रवेशापासून ते शेवटच्या प्रवेशापर्यंत डोंगरू सुक्का या पात्राचा एक महत्त्वाचा कॅरेक्टर आणि महत्त्वाचा रोल किंवा एक दुवा, एक धागा ज्याला म्हणू शकतो तो एक तुमच्या पात्रातला आहे. तर सुरुवातीच्या प्रयोगावेळी तुम्हाला काय काय अडचणी आल्या होत्या याही पात्र साकारताना? हां, सुरुवातीच्या प्रवेशाच्या वेळेस जेव्हा मला दरोगा केसरी मला लात मारतो ना आणि त्यावेळेस माझे टोंगरे फुटून गेले होते आणि 5-6 नाटकं झाल्यानंतर मग मला अनुभव आला काय अरे बापरे एवढे आता शो लागले कसं करायचं. तर मग एक प्रॅक्टिस केलं मी पडण्याची आणि हां मग ते पडताना कसं पडायचं हे मग मला माहीत झालं नाही तर पूर्ण मी माझे गुडघे फोडून टाकलं होतं 5-6 नाटकांना. बघा रसिक हो, प्रेक्षकांची सेवा करताना कलाकारांना कोणत्या कोणत्या याच्यातून जावं लागते. दिलीप भाऊ, आजकाल आपण झाडीपट्टीच्या भविष्याबद्दल बोलूया. आजकाल वेब सिरीज आणि सोशल मीडियाचा काळ आहे. अशा काळात झाडीपट्टीचं नाटक पाहण्यासाठी जी गर्दी होते, हजारो लोक रात्री बेरात्र जागून जागून गर्दी करतात, याचं गुपित काय असं तुम्हाला काय वाटतं? गुपित कसं आहे अगोदर जे कलाकार होते म्हणजे स्टार्टिंगचे जसे जुने आपले कलाकार आहेत काही नाव घेत नाही पण आहेत बरेच आज ते पडून आहेत कारण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेच काही आपल्याला बघायला भेटतात. बरेच कॉमेडी किंग भेटतात आणि आहेतही आमच्यापेक्षा पण तुरमखान आहेत. आम्ही काहीच नाही आहोत त्यांच्यासमोर आणि इथून त्यांच्यापासून आम्ही शिकतो. कुठलं ते महाराष्ट्राची हास्य जत्रा ते पण सोशल मीडियावर आहेच. तेथूनही आम्हाला पाहून काहीतरी शिकायला भेटते. तेथूनही काहीतरी बोध घेतो आम्ही आणि तेथून आम्ही हे बोध घेऊन थोडं थोडं याचा त्याचा खाऊ म्हणजे हे भाजी घ्यायची ते भाजी घ्यायची सगळा भेसळ करून खाल्ला तर ते छान वाटते म्हणतात आणि तसंच झालं आहे माझं. दिलीप भाऊ, पुन्हा एक प्रश्न विचारतो. आता झाडीपट्टीमध्ये नाटकाच्या प्रयोगासाठी तुम्ही गावानं गाव फिरता कारण तुम्हाला भरपूर जागी प्रवास करावा लागतो. तो एका गावावरून दुसऱ्या गावाला जाताना तुमच्या टीममध्ये ज्या प्रवासामध्ये जो मजेशीर गप्पा होतात, ज्या गोष्टी होतात, असा एखादा किस्सा सांगू शकता का आमच्या प्रेक्षकांना, जो किस्सा आठवून पूर्ण टीम हसू शकते किंवा आमचे प्रेक्षकसुद्धा हसू शकतात? एक किस्सा झाला होता आपल्याबरोबर. आम्ही कुठलं गाव ते एकदा 2दा त्याच गावला गेलो होतो. हा नाही का पवनपार. आम्ही संजीव दादा होते. आता संजीव दादा असते तर इतके मरतले हसलोन इतक्या लांबून आम्ही तिथून पवनपारवरून सरळ आलो किती 10-12-15 किलोमीटर आलो सरळ वडसाला यासाठी. तिथून मग अजून नाही रिटर्नमध्ये कसे का तिथं चालून आम्हालाच कळलं नाही. इतके हसलो ना आम्ही अबे साला म्हणलं. म्हणजे एकाच गावला तुम्ही रिटर्नमध्ये आले. अच्छा. दिलीप भाऊ, आम्ही जे आता नाटकाच्या संवादाबद्दल बोलू आपण. हे जे तुमची स्क्रिप्ट आहे याच्यामध्ये डोंगरू सुकाचे बरेचशी मोठी कॉमेडी आहे. ते नाटक त्या संवाद तुम्हाला पाठांतर करताना म्हणा किंवा ते आठवण ठेवताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या होत्या थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. अडचणी म्हणजे बऱ्याच आल्या होत्या कारण एकतर हा गोंडी रोल होता. मला गोंडी तर येते नाही असं नाही पण बरेच काही समजत नाही पण गोंगले सरांना पण बरेच गोंडी येते. गोंडी बोलता येत नाही त्यांना पण समजते. गोंगले सर आहेत आणि पाठांतर करताना म्हणजे काही नाही आम्हाला 5-6 नाटकं झाले आणि मग नंतर पूर्ण पाठांतरच होऊन गेलं आम्हाला. हे जे हे संवाद आहे, हा जो संवाद आहे हा खूप जड स्वरूपाचा संवाद आहे. तर कधी तुम्ही संवाद ऑन स्टेजवर विसरलात तर तुमच्यासोबत जे सहकलाकार असतात जसे DN राजा सर आहेत, मंगेश भाऊ आहेत,
ढोले सर आहेत, ते कशा पद्धतीनं ती परिस्थिती हाताळून नेतात? नाही तर ते सगळ्यांमध्येच होते. माझ्यामध्ये होता, मंगेश पण त्याच्यामध्ये होते, तसं सगळ्यांमध्ये होते. मग तेव्हा आपल्याला सांभाळून न्यावं लागतं सगळ्यांना. म्हणजे ठीक आहे, हां मनामध्ये समजूनच येते का हा विसरला आता, हां चला मग पुढचा घ्यायचं. म्हणजे सगळ्यांना असं सांभाळून न्यावं लागतं. त्याच्यामध्ये कधी तुम्ही स्वतःजवळचे वाक्य ॲड करता का कधी? हो बाबा, ते तर करावंच लागेल. तो आता विसरला तर काहीतरी करावंच लागेल ना, नवीन काहीतरी टाकून सने त्याला समोर ढकलावा लागेल. असा एखादा प्रयोग आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता का, जिथं तुम्ही स्क्रिप्टमधले काही संवाद विसरलात आणि तुम्ही जागेच्या जागे म्हणजे ऑन स्टेजमध्ये तो संवाद तुम्ही तयार करून प्रेक्षकांसमोर मांडलात? नाही, असं घडलं नाही माझ्या बाबतीत सध्या. पण एकदा आम्ही ते संडासकडे जातो ना, संडासकडे गेल्यानंतर येऊन मेकअप रूममध्ये झोपलो आणि सरांचा तिकडे गाणं पण संपला आणि मग संडास करून येतो ना, ते संडास खुंदून येतो का, तो मी हेच नाही केलं होतं, एंट्रीच नाही केलं होतं एकदा. तेव्हा गोंगले सर म्हणले 200 रुपये कट. बघा मित्रांनो, कधी कधी अशा अडचणी येतात, कारण रात्रभराची झोप त्यांच्या डोळ्यावर असते कलाकारांच्या, आणि कधी कधी अशा चुका अनावधानाने घडतात. पण त्याला सुद्धा गोंगले सरांनी सांभाळून घेतलं होतं, पण 200 रुपये कापून. नाही कापले नाही, पण ते म्हणले फक्त. धन्यवाद दिलीप भाऊ, आपण दिलेल्या दिलीप भाऊ, तुमच्या या म्हणजे एक नंबर केसांचा राज काय आहे? आमच्या राज काहीच नाही, जे मी काही लावतो, मी सांगतो ते लावा तुम्ही, मज्जाक नाही, तुम्हाला केस येतील. टक्कल असेल ना तर येतील केस, काही लावा. धन्यवाद दिलीप भाऊ, थँक्यू, आपला धन्यवाद आम्हाला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. तांकू. पण मला एक सांगायचं, मी सकाळपासून झेंडा बांधण्यापासून भांडे घालण्यापर्यंत काम करत आहोत. हा तुम्ही शिवम थिएटर्सच्या निर्मात्या माननीय ममता युवराज गोंगले मित्रांनो, आम्ही पुन्हा घेऊन येत आहोत अशाच नवीन सिरीज. तर आमचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला शेअर करा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. मी आपला होस्ट आणि दोस्त अनिकेत गोडबोले.